नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशन मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्र राज्य वीज निर्मित कंपनी तंत्र 3 या पदांकरता ऑनलाईन पद्धतीने इथं अर्ज मागवण्यात आलेले आहेत। याच्यामध्ये मित्रांनो जवळपास 800 पदांसाठीची ही भरती आहे। बघा इथं एकूण पदांची संख्या किती दिलेली आहे, तर 800 पदांची संख्या दिलेली आहे। याच्यामध्ये ITI जे झालेले विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठीची एक चांगली संधी इथं वीज निर्मिती कंपनीमध्ये आलेले आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी अर्ज कशा पद्धतीने भरायचे आहेत, हे जे काय 800 पद दिलेले आहेत हे 800 पदांचं वर्गीकरण कास्टनुसार कशा पद्धतीने असणार आहेत, त्याच्यामध्ये ITI चे कोणकोणते ट्रेड जे आहेत ते या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेले आहेत, याबाबतची सविस्तर माहिती तुम्हाला मित्रांनो ही आपल्या एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे। त्यासाठी काय करायचं आहे, व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे ती माहिती मिळून जाईल। आणि मित्रांनो, माझे तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर बघा इथं जी श्रेणी दिलेली आहे ती सामान्य श्रेणी आहे। त्याच्यामध्ये सामान्य श्रेणीसाठी 400 जागा आहेत तिथं। त्याच्यानंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी जे आहेत त्याच्यामध्ये 160 जागा इथं देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी जे आहेत त्यांच्यासाठीच्या इथं 60 जागा देण्यात आलेल्या आहे। BTRI साठीचे जे आरक्षण आहे त्याच्यासाठी 80 जागा देण्यात आलेल्या आहे। अशा एकूण 800 पदांसाठीची ही भरती इथं करण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्याला पुढची माहिती पाहिजे आहे की बघा इथं प्रत्येक कॅटेगरीनुसार कास्टनुसार कशा पद्धतीनं वर्गीकरण करण्यात आलेलं आहे हे या 800 जागांसाठीचं दिलेलं आहे। दिव्यांगासाठी 4% जागा म्हणजेच 32 पद इथं राखीव आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे। इथं तुम्हाला दिव्यांगाचे प्रकार कोणते आहेत हे इथं देण्यात आलेले आहे। मित्रांनो चला पुढची माहिती पाहिजे आपल्याला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेतन श्रेणी बघा इथं किती आहे, आपल्याला इथं वेतन श्रेणी देण्यात आलेले आहे 34,555 ते 86,865 रुपये इतकी वेतन श्रेणी आहे। आणि तर शैक्षणिक पात्रता बघा, सगळ्यात महत्त्वाचं शैक्षणिक पात्रता आपल्याला काय देण्यात आलेले आहे, इथं आपल्याला ITI झालेलं आवश्यक आहे। आता ITI चे कोणकोणते ट्रेड आहेत बघा इथं, इलेक्ट्रिशियन म्हणजे वीज तंत्री आहे, वायरमन म्हणजे तारतंत्री, मशिनिस्ट आहे, फिटर आहे, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम मेंटेनन्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टीम आहे, वेल्डर आहे, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, ऑपरेटर कम मेकॅनिक, त्याच्यानंतर बॉयलर अटेंडन्स, स्विच बोर्ड अटेंडन्स, सिस्टम टर्बाइन ॲक्झिलरी प्लांट ऑपरेटर, त्याच्यानंतर ऑपरेटर कम मेकॅनिकल मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट, ऑपरेटर कम मेकॅनिकल पॉवर प्लांट, असे जे काही ITI चे जे ट्रेड आहेत या जवळपास 14 ट्रेड साठीची इथं भरती आलेली आहे। 14 ट्रेड या भरतीमध्ये उपयोगाला येणार आहेत। या 14 ट्रेड मधील कोणताही एक ट्रेड तुमचा झाला असेल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी अर्ज करू शकता। पेमेंट ही तुम्हाला इथं चांगलं देण्यात आलेलं आहे, हे लक्षात घ्यायचंय मित्रांनो। त्याच्यानंतर काय बेसिक सूचना इथं देण्यात आलेल्या आहे। ही जी PDF आहे ती जवळपास 14-15 पेजेसची PDF आहे। याच्यातील जेवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सर्व महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण आपल्याला कमी वेळामध्ये सर्व माहिती जाणून घ्यायची आहे। इथं वयोमर्यादा बाबत दिलेलं आहे, 1/10/2024 रोजी उमेदवाराचे वय 18 पेक्षा कमी व 38 पेक्षा जास्त नसावे हे इथं देण्यात आलेलं आहे। परंतु बघा इथं ज्या काही शासनाच्या नियम आहेत त्यानुसार वयामध्ये तिथं शिथिलता देण्यात आलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता। तुम्ही ज्या कॅटेगरी मधून येता त्यासाठी किती वयाची अट आहे किंवा तिथं आपल्याला किती शिथिलता देण्यात आलेली आहे हे इथं या तक्त्यामध्ये दिलेलं आहे, ते पाहून तुम्ही अर्ज भरू शकता मित्रांनो। इथं काही सर्वसाधारण अटी दिलेल्या आहेत की तुमचं भारतीय नागरिकत्व असावं, त्याचबरोबर जाहिरातीमध्ये जी काही संख्या दिलेली आहे ती कमी जास्त होऊ शकते, अशा पद्धतीच्या काही या ज्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचू शकता। ही जी काही PDF आहे या PDF ची लिंक आणि ही जी काही वेबसाईट आहे अधिकृत ती मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। समांतर आरक्षणाबाबतच्या काही सूचना इथं त्यांनी देण्यात आलेल्या आहेत
त्याही तुम्ही पाहू शकता मित्रांनो। आता आपल्याला इथं पाहायचं आहे की जे काही खेळाडू उमेदवार आहेत त्यांच्यासाठी भूकंपग्रस्तांसाठीच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत। इथं उमेदवारांना इतर महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। बघा, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ही जी काही वेबसाईट देण्यात आलेली आहे ती वेबसाईट तुम्ही नोट डाऊन करायची आहे। त्या वेबसाईट वरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरायचे आहेत। अर्ज भरत असताना तिथं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमचा जो ट्रेड झालेला आहे तो ट्रेड अतिशय व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे। ईमेल आयडी सुद्धा व्यवस्थित टाकायचा आहे, कारण जे काय आपलं कम्युनिकेशन होणार आहे ते त्याच्यावरतीच होणार आहे। डोमासाईल बाबतची एक सूचना इथे देण्यात आलेली आहे। तुमच्याकडे 26/12/2024 चे वैध असलेले डोमासाईल इथं असणं आवश्यक आहे, हे सुद्धा इथं लक्षात घ्या मित्रांनो। त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की अर्ज कशा पद्धतीने असणार आहेत। तर अर्ज बघा, इथं आपल्याला ही जी वेबसाईट दिलेली आहे त्यावरून अर्ज करायचे आहेत। परीक्षा शुल्क किती देण्यात आलेलं आहे? खुल्या प्रवर्गासाठी 500 रुपये प्लस जीएसटी ही परीक्षा फी आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी 300 रुपये प्लस जीएसटी आहे। त्याच्यानंतर बघा, अर्ज कधीपासून भरायचे आहेत? तर 26/11/2024 पासून ऑनलाईन अर्ज करण्याला सुरुवात झालेली आहे आणि शेवटची तारीख आहे 26/12/2024। म्हणजे आपल्याला इथं तब्बल 1 महिना आहे हे अर्ज करण्यासाठी, हे लक्षात घ्यायचंय मित्रांनो। बघा, इथं तुम्हाला ज्या वेळेला ऑनलाईन अर्ज करायचा आहे त्यावेळेला इथं कशा पद्धतीनं फाईल असणं आवश्यक आहे त्याबाबतच्या इथं सूचना देण्यात आलेल्या आहेत। निवड पद्धत तुमची जी आहे ती निवड पद्धत कशा पद्धतीने असणार आहे? तर तुमची इथं ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि त्या ऑनलाईन परीक्षेमधून तुमची निवड केली जाणार आहे, हे इथं लक्षात घ्यायचंय मित्रांनो। तुम्हाला याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस या ठिकाणी देण्यात आलेला नाही, परंतु सिलेबस पण लवकरच यांची जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईट वरती येईल। जसा सिलेबस तुम्हाला अपडेट होईल तशी ती माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर मित्रांनो बघा, इथंही तुम्हाला महत्त्वाच्या तारखा देण्यात आलेल्या आहेत, त्या सर्व तारखा पाहू शकता मित्रांनो। तर बघा, अतिशय चांगली भरती आलेली आहे विद्युत कंपनीमध्ये। तर ज्या विद्यार्थ्यांचा ITI झालेला आहे अशांनी काय करायचंय, या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचे आहेत। आणि मित्रांनो, तुम्हाला याबाबत काही शंका असल्यास तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। मित्रांनो, तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।